आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी अष्टगंध प्रकाशन या संस्थेचा प्रकाशक म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. अत्यंत कमी बोलणार आहे, थोडक्यात बोलणार आहे, कारण ही सगळी दिग्गज माणसं त्यांना आपण ऐकायला तुम्ही सगळे जमलेला आहात. अष्टगंध प्रकाशनाचं हे 109वं पुस्तक आज तुमच्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होतो. अनेक पुस्तकं आम्ही करत असतो, म्हणजे कविता संग्रह, कादंबरी, कथा संग्रह, पण या पुस्तकाचा प्रवास फार रंजक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला तो कळेलच. पण संजय शेटे यांना जे जे लोक ओळखतात त्यांच्या सहवासातले बहुतेक लोक या पुस्तकात आहेत. म्हणजे या पुस्तकातून केवळ संजय सर आपल्याला भेटत नाही, तर त्यांनी आयुष्याच्या त्यांच्या प्रवासात जो गोतावळा जमवलेला आहे सगळा, तो सगळा गोतावळा या पुस्तकाच्या निमित्ताने तुम्हाला भेटणार आहे. आणि या पुस्तकाच्या नावातच आपल्याला या पुस्तकाचंही वेगळेपण कळतं आणि संजय शेटे या व्यक्तीमध्ये काय वेगळंपण आहे तेही कळतं. म्हणजे आज जर आपल्या आजूबाजूची गर्दी पाहिली तर आपल्याला असं दिसतं की सगळ्यांना श्रीकृष्ण बनायची स्पर्धा आपल्या आजूबाजूला दिसते. कुणाला कृष्ण व्हायचंय, कुणाला राम व्हायचंय, पण कृष्णाचं कुणाला व्हायचं नाही आणि रामाचं कुणाला व्हायचं नाही. या सगळ्या गर्दीमध्ये ज्यांना सुदामा होण्याची ओढ लागलेली आहे आणि जे स्वतःचा उल्लेख मी सुदामा असं करतात, असं जगावेगळ्या माणसाचं हे पुस्तक आहे. मी सुदामा हे सगळ्यांना कृष्णाच्या रूपात बघतात असं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, ते अगदी खरं आहे. म्हणजे पहिली त्यांची माझी भेट एका फोनवरून झाली, नंतर आम्ही भेटलो आणि मला कळलंही नाही की माझ्या 3ऱ्या-4थ्या भेटीत त्या माणसाने मला जिंकून घेतलं होतं आणि तो इथपर्यंतचा प्रवास आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. म्हणजे आज आपण बघतो की त्यांचं शब्दांवर प्रचंड प्रेम आहे, पुस्तकांवर प्रचंड प्रेम आहे, निसर्गावरती अनेक परदेश प्रवास त्यांनी केलेले आहेत, अनेक देशांवर, तिथल्या वातावरणावर, तिथल्या संस्कृतींवर त्यांचं प्रेम आहे. पण अगदी स्वामींवर सुद्धा त्यांचं प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या सहवासात आपल्याला ते जाणवतं. पण या सगळ्याच्या पलीकडे जर त्यांचं प्रेम कशावर असेल तर ते त्यांच्या सहवासात येणाऱ्या माणसांवर आहे, त्यांच्याशी नातं जोडणाऱ्या प्रत्येक माणसांवर आहे. आणि त्या माणसांच्या अनुभवाचा प्रवास त्यांनी या पुस्तकातून अतिशय सुंदररित्या मांडला. म्हणजे कुठे कुठे आपण असं ते इतकं इतरांवर प्रेम करता करता ते स्वतःवरही प्रचंड प्रेम करतात आणि कुठेतरी हे पुस्तक पाहताना आपल्याला असं कधीतरी वाटतं की अरे, या माणसाचे हात इतके कसे काय आभाळाला टेकलेत, असं वाटतं आपल्याला की खरंच टेकलेत का. तर मला असं वाटतं, मी या पुस्तकावर काम करताना, या पुस्तकातला प्रत्येक शब्द वाचताना, म्हणजे जवळपास यावर काम करताना मी 2 ते 3 वेळा या पुस्तकाचा प्रत्येक शब्द वाचलेला आहे, तेव्हा मला हे जाणवलं की खरंच यांचे हात आभाळाला टेकलेले आहेत. पण ते आभाळ अहंकाराचं नाही आहे, ते आभाळ आनंदाचं आहे. त्या आभाळाला त्यांचे हात टेकलेले आहेत आणि आभाळाला हात टेकलेले असताना सुद्धा त्यांच्यातली खास गोष्ट ही आहे की त्यांचे पाय अतिशय जमिनीवर आहे. त्यामुळे त्यांच्यातला तो विनय, त्यांच्यातली ती नम्रता, म्हणजे इथे आल्यानंतर पण आपण बघतोय की ते लेखक आहेत, ती सगळी अरेंजमेंट करण्यापासून त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो साधेपणा, तोच या पुस्तकातही तुम्हा सर्वांना भेटणार आहे. अनेक विषय आहेत, म्हणजे त्यांनी या पुस्तकामध्ये निसर्गावर लिहिलंय, नातेसंबंधांवर लिहिलंय, त्यांच्या मित्रपरिवारावर तर खूप लिहिलेलं आहे. म्हणजे खूपशा लेखकांना असं असतं ना की त्यांना विषय शोधावे लागतात, शब्दही शोधावे लागतात. हा असा माणूस आहे की ज्याला विषय शोधत येतात आणि शब्द शोधत येतात आणि ते विषय, ते शब्द यांना असं म्हणतात की काय, की संजय तू आज मला लिहिलं पाहिजे, संजय आज तू माझ्याकडून लिहिला गेला पाहिजेस. तर हा सगळा त्यांचा शब्दांचा प्रवास, म्हणजे इतक्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ना आता की ज्याच्यासाठी आपण जगलो पाहिजे, ज्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. या सगळ्या भौतिक वस्तूंमध्ये लेखक म्हणून ते कसे आहेत तुम्ही वाचा, ते तुम्ही ठरवाल तुम्ही सगळे. मी प्रकाशक म्हणून त्याविषयी काही बोलत नाही, पण शब्दांवर प्रचंड प्रेम करणारा हा माणूस आहे, आजूबाजूच्या माणसांवर प्रचंड प्रेम करणारा हा माणूस आहे. त्यामुळे विषय त्यांना शोधत येतात, शब्द त्यांना शोधत येतात. मी प्रकाशक म्हणून त्यांना इतकी शुभेच्छा देईन की त्यांचं शब्दांवरचं प्रेम असं उत्तरोत्तर वाढू दे आणि शब्दांचं त्यांच्यावरचं प्रेम उत्तरोत्तर वाढू दे. आणि प्रकाशक म्हणून मला आणि वाचक म्हणून तुम्हाला
अशा सुंदर सुंदर पुस्तकांच्या निर्मितीचा आनंद सदैव मिळू दे ही प्रकाशक म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो.